जय शिवराय। संघर्ष योद्धे श्री मनोज जरांगे पाटील यांनी 27 ऑगस्ट, 28 ऑगस्ट आणि 29 ऑगस्ट रोजी चलो मुंबईचा नारा दिला। आणि हा संघर्ष काही नवा नाही, हा संघर्ष खूप जुना आहे। ज्या ज्या व्यक्तीला असं वाटत असेल की मी गेल्यानं काय होणार आणि मी जाऊन काय करणार, माझ्या बरोबरचे माझे मराठा बांधव जाणार नाही, आरक्षण तर सर्वांनाच लागतं। आरक्षणाच्या लढाईमध्ये जो जो व्यक्ती साथ देईल आणि त्या व्यक्तीच्या माध्यमातून 10 लोक जरी जुळले तरी आपल्याला 5 कोटी मराठा समाज न्यायचा आहे। आपल्या समाजामध्ये 2 गट पडलेले भावांनो, एक गोरगरीब मराठा आणि दुसरा श्रीमंत मराठा। तर श्रीमंत मराठ्याला ज्या राजकारणी लोकांनी त्यांच्या बंधनामध्ये अडकवलं आहे त्यांनाही आपल्याला आजाद करायचं आहे। आणि त्यांनाही मुंबईला चल तर कशासाठी, तर आपल्या मुळा बाळांच्या भविष्यासाठी असा नेता घडणे शक्य नाही। संघर्ष योद्धा श्री मनोज जरांगे पाटील सारखा नेता जर आज कधी आपण गमावला तर उद्या आपली 1947 ची जी पुनरावृत्ती होईल। कारण की संघर्षाच्या काळामध्ये मराठा बांधवांना घर करण्याचा जे प्रयत्न करत आहे सरकार, त्या अनुषंगाने आपल्याला विचार करण्याची गरज आहे की संघर्ष योद्धे श्री मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे आपल्याला खंबीरपणाने उभं राहायचंय। एक दिवस काम बुडल्यानं काही होणार नाही भावांनो, पण आयुष्य म्हणजे आयुष्यात इतके घट क्रमांक 1 पासून तर शेवटच्या 10 याच्या लोक सांगू शकतो। संघर्ष कसा पाहावा विचार करण्याची गोष्ट आहे। सर्वांना सवलती भेटतात फीस मध्ये, पण आपल्या मराठा बांधवांना नाही। जिथं 2.5 लाख रुपये फीस आहे तिथं त्यांना फक्त 2,500 आणि 60,000, 30,000, 35,000 अशा निम्म फीस आहे। याच्यासाठी आपल्याला मुंबईला जायचंय आणि एक दिवस मुंबईला जाऊन का आरक्षण भेटणार आहे का? असे जे फालतू लोकांच्या कमेंट येत आहे, जे फालतू लोक माझ्यावर कमेंट करत आहे, मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे। पण मराठा बांधव आपल्या एक व्हिडिओ पाहून जर कधी 10 जण जर कधी आपला व्हिडिओ बघून जर त्याला मुंबईला जाण्याची उत्सुकता वाटत असेल तर सोशल मीडियाचा बिनधास्त वापर करा। त्या कमेंट वाचत बसू नका भावांनो। संघर्ष योद्धे श्री मनोज जरांगे पाटील गोरगरिबांना न्याय देण्यासाठी मुंबईला येत आहे, आपल्या हक्काची लढाई लढण्यासाठी मुंबईला येत आहे। अनेक वार होतील, पलटवार होतील, पण एक लक्षात ठेवा, आमदार, खासदार, मंत्री, संत्री, मातब्बर नेते मराठ्यांचे त्यांनीही गोरगरीब मराठा समाजाची काही घेणं देणं नाही। फक्त आणि फक्त संघर्ष योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांना गोरगरीब मराठ्यांचेही पोरांच्या दारी दिव्याची गाडीला उभी लागली पाहिजे, असं संघर्ष योद्धे श्री मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। विचार करा, तो लक्ष्मण हाके 2014 साली धनगर समाजाला आरक्षण भेटावे यासाठी लढा देत आणि फडणवीसला जाहीररित्या धमकी देत होता। त्याचे